त्याच्यामुळे कसंही असू दे तुमचं ऑफिस, त्याच्यातल्या चांगल्याच गोष्टी शोधा आणि त्या चांगल्या गोष्टींबद्दलच बोला. तक्रार करणं ताबडतोब थांबवा. आता तुमचा स्वतःचा जर काही व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाला नावं ठेवण्याची बऱ्याच लोकांची सवय असते की हे काय असंच चालू आहे, कस्टमर असेच, क्लायंट्स असेल किंवा माझा स्टाफच असा आहे. अजिबात नाही. ताबडतोब तक्रारी करणं थांबवा. आधी तर सगळ्या गोष्टींबद्दल कृतज्ञ व्हा की माझा हा बिझनेस, कस्टमर्स, क्लायंट्स, माझा स्टाफ ह्यांच्यामुळेच माझा हा बिझनेस व्यवस्थित चालू आहे. त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद द्या आणि आता तुमच्या व्यवसायातल्या 10 गोष्टी शोधून काढा की ज्याच्यामुळे तुम्ही खूप 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 कृतज्ञ आहात. आणि ह्याच्या पुढे तक्रार करणं बंद. चांगल्या गोष्टींबद्दलच बोला आणि ज्या गोष्टी तुम्हाला खटकत असतील त्यात शांतपणे विचार करून त्यात बदल घडवा. तक्रार करू नका. त्यामुळे माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर तक्रार करणं तुम्ही थांबवलत ना तर तुम्हाला स्वतःमध्ये एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हे जाणवेल हळूहळू. बरं, नोकरी करताना किंवा व्यवसाय सुद्धा करताना आपण आपलं काम 100% प्रामाणिकपणे करतोय का हे सुद्धा नेहमीच चेक करा. बाकीचे काय करतायत त्यांच्याकडे बघू नका की बाकीचे हे लोक काय ढिसाळच काम करतात, इथे सगळं चालतं नाही, काय फरक पडतो, अजिबात नाही. आपण आपलं 100%च द्यायचं, कारण आपल्या ह्या प्रामाणिकपणाचा फायदा आपल्यालाच होणार आहे. बघा, हे पण शेवटी एक चांगलं कर्मच आहे आणि चांगल्या कर्मांचं फळ हे चांगलंच मिळणार हा निसर्ग नियम आहे. तो कुणीही बदलू शकत नाही. त्यामुळे बरेचदा आपल्याला असं वाटतं की मी इतकं सगळं केलं त्याचा काय फायदा, असा अजिबात विचार करू नका. तुमच्या प्रत्येक चांगल्या कर्माची नोंद ही होतच असते. निसर्गामध्ये एक कॅमेरा बसवलेला आहे, तिथे सगळं रेकॉर्डिंग होतंय. अजिबात काळजी करू नका. तुम्ही जितकी चांगली कर्म करत राहाल ना त्याच्यानेच तुमच्या चांगल्या भविष्याची दिशा आपोआप घडत असते. त्याच्यामुळे निश्चिंत राहा आणि सतत चांगलंच कर्म करा. तक्रार करणं ताबडतोब थांबवा. घरात, ऑफिसमध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कुठेही आता खूप सजगपणे, खूप सावधपणे आपल्याला वागायचंय, कारण आत्ता आपण गाडी चालवायला शिकतोय. मगच आपला प्रवास अगदी गाणी म्हणत, हसत हसत आणि खूप सहज असा होणार आहे.